नमस्कार मित्रांनो पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर निघून आलेली आहे। ती अपडेट म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपण काही जिल्ह्यांसाठीच आहे, पण हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे। म्हणजे ह्यात सर्वच जिल्ह्यांची रकमा ह्या जाहीर झालेल्या आहेत, त्याचप्रमाणे कंपन्या देखील जाहीर झालेल्या आहेत व तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस काय आहे त्या ह्या गोष्टीचा सविस्तर हा व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचप्रमाणे तुम्हाला किती विमा मिळणार, म्हणजे प्रत्येकाला कसा विमा घर बसल्या म्हणजे तुमची रक्कम एक्झॅक्ट किती मिळणार ह्या गोष्टीचा मी देखील घर बसल्या तुम्हाला कशी काढायची ह्याचा सविस्तर तुम्हाला वीडियो में सांगणार है या गोष्टीबद्दल माहिती। इससे पहले अगर आप चैनल पे नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकरी सम्राट यूट्यूब चैनल में। अगर चैनल को आपने लाइक सब्सक्राइब और दबा के बेल आइकन दबा के शेयर नहीं किया है तो बीच में वो घंटा बन के जो दिख रहा है तुम्हें वो उसे दबाओ ताकि सबसे पहले नोटिफिकेशन पाओ, म्हणजेच बेल आयकन दाबून टाका। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, प्रामुख्याने अंबिया बहार 2023-24चा विमा हप्ता आणि अनुदान म्हणजेच पीक विमा आपला हा सध्या पेंडिंगमध्ये आहे, म्हणजे काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे। तर त्याच अंबिया बहार 2024-23-24साठी महाराष्ट्र राज्य सरकारने एकूण 390 कोटी रुपयांचा हा निधी मंजूर केलेला आहे। विमा हप्ता निश्चित केला होता, म्हणजे ऑफिशियल आहे, हा एवढा निधी मंजूर आहे तुमच्यासाठी। त्याचनंतर यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान 344 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहेत व ही रक्कम विमा कंपन्यांना दिल्यानंतर केंद्र सरकारने दुसरे अनुदानही विमा कंपन्यांना हे मिळणार आहे। त्याचप्रमाणे या प्रक्रियेनंतर नुकसान भरपाईची रक्कम किंमत जी तुम्हाला निधी मिळणार आहे रक्कम विमा कंपन्यांच्या मार्फत तुमच्या खात्यावर म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होण्याचे निर्देश आलेले आहेत, म्हणजे संकेत आलेले आहेत। म्हणजे काही जिल्ह्यांना हिरवा झेंडा आता दिसला आहे असं समजून घ्या तुम्ही। तर ह्यामध्ये कोणत्या कंपन्या आहेत ह्याचा उल्लेख मी करणार आहे। त्याचप्रमाणे तुमच्या पावती संदर्भात देखील, म्हणजे जी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना जी पावती दिलेली आहे त्या पावती संदर्भात हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो तुम्ही लक्षात घ्या। तो मुद्दा म्हणजे असा की आता मी कंपन्यांचा उल्लेख करणार आहे। बघा, तुमच्या मोबाईलवर जी पावती असते, म्हणजे तुमच्या जी प्रिंट काढलेली आहे तुम्ही विमा भरल्यानंतर जी ऑनलाईन प्रिंटची प्रत तुमच्याजवळ आहे त्यावर कंपनीचं नाव आहे। त्यामध्ये बघा ह्या तिन्हीपैकी एक कंपनी तुमच्या ह्याच्यावर असेल। पहिली कंपनी म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी, दुसरी रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि तिसरी कंपनी म्हणजे HDFC इर्गो। ही तिसरी कंपनी HDFC कंपनी प्रामुख्याने मराठवाडा साईडला जिल्ह्यांचा ह्या कंपनीकडे कॉन्टॅक्ट दिलेला आहे। तर बाकी कंपन्यांचा कॉन्टॅक्ट मला अद्याप अपडेट सध्या मिळालेली नाही, ती मिळाल्यावर तुम्हाला लगेच कळण्यात येईल। तर मित्रांनो, या कंपन्यांचा निधी किती आहे, कोणत्या कंपनीकडे किती आहे, तर पहिली कंपनी घेऊया भारतीय कृषी विमा कंपनीमध्ये। ही कंपनी 60,606 शेतकऱ्यांचा ह्यांच्याकडे डाटा आहे, 7,606 शेतकरी व यांच्यासाठी रक्कम आहे 351 कोटी 99 लाख रुपये ही कंपनी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। ही कुठल्या जिल्ह्यासाठी होणार आहे याची अपडेट तुम्हाला होईल तेवढी लवकर देईल मी। त्यानंतर ती दुसरी कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स, ह्या कंपनीमध्ये 85,163 शेतकरी आहेत व 235 कोटी 59 लाख रुपये ह्या कंपनीकडे निधी सरकारनं मंजूर केला आहे व तुमच्या खात्यात जमा होणार आहे। त्यानंतर तिसरी येते HDFC, त्यामध्ये 50,618 शेतकरी पात्र आहेत व 235 कोटी 59 लाख रुपये तुमच्या खात्यावर हे जमा होणार आहेत या तीन कंपन्यांमार्फत। तर हे झाला सविस्तर डाटा, म्हणजे ओव्हरऑल शेतकऱ्यांना एवढे रक्कम ह्या तीन कंपन्यांमार्फत मिळणार आहेत। पण तुम्हाला या गोष्टीचा प्रश्न पडला असेल की आम्हाला किती रक्कम मिळणार, तर तेही तुम्हाला मी सोपी सांगतो। जर कॅल्क्युलेशन जमत नसेल तर तुमच्याकडे मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असतं, तर तुमच्या जी प्रत ऑनलाईनची मिळालेली आहे त्यावर जी रक्कम दिलेली आहे त्या रकमेचा 25% काढा। म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर 30,000 रुपये, उदाहरणार्थ सांगतोय मी, 30,000 रुपये तुमच्या त्यावर तपशील दिलेला आहे त्या योजनेचा, तर 30,000ला तुम्ही 25ने गुणा करून 30,000 गुणिले 25 भागिले 100 करा, उर्वरित जी रक्कम येईल तेवढी तुमच्या खात्यावर जमा होईल। जर अजूनही कळलेलं नसेल तर ह्याचा देखील मी तुम्हाला व्हिडिओ आणून देईल। तर ही होती आजच्या जिल्ह्यांसाठी अपडेट। तर हे 25% काढायला तुम्ही होईल तेवढे लवकर, म्हणजे बघायला गेलं तर तुम्ही जर एज्युकेटर असाल तुम्हाला मोबाईलवरच सहज काढता येईल किंवा पेपरवर देखील काढू शकता। तर ही होती मित्रांनो आजची अपडेट। तर ह्या जिल्ह्यांमध्ये ह्या कंपन्यांमध्ये आता मला माहिती नाही की कुठले जिल्हे कोणत्या कंपनीला दिलेले आहेत, कारण ह्यामध्ये काही चेंजेस आलेले आहेत। तर तुमच्या पावतीवरच ते दिलं असेल की ही कंपनी तुम्हाला निधी पुरवणार आहे, तर कृपया त्या रकमेचा 25% काढा व तो आपल्या अकाउंटमध्ये ॲड होईल याची दक्षता घ्या। त्याचप्रमाणे जर ह्या संदर्भात महत्त्वाची काही अपडेट आली किंवा कुठल्याही जिल्ह्यापासून विम्याला वाटपाला सुरुवात होणार आहे ती तुम्हाला होईल तेवढं लवकर चॅनलवर कळवण्यात येईल। तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर अजिबात करायला विसरू नका। तर चला मग भेटूया आपण महत्त्वाची अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये, व पुढचा व्हिडिओ हा प्रामुख्याने
स्टेटस संदर्भात असणार आहे, म्हणजे तुमच्या अर्जाची अद्याप स्थिती काय आहे, कुठपर्यंत तुमचा जिल्हा आला आहे व वाटप कधी सुरू होणार आहे या संदर्भात पुढचा व्हिडिओ असणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर करा व चॅनलला व्हिजिट करा. तर असंच भेटूया आपण अशीच अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.